कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक शिखर परिषद 2026 या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी श्री गिरीश महाजनजी, उदय सामंतजी, दादा भुसेजी, नरहरी झिरवळजी, संजय सावकारेजी, खासदार शोभाताई बच्छाव, आमदार माणिकराव कोकाटे, देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे, हिरामणजी खोसकर, महापौर श्रीमती हिमगौरी आडके, श्री मच्छिंद्र सानप, श्री नाना कुलकर्णी, श्री दीपेंद्र कुशवाहा, श्री प्रवीण गेडाम, श्री शेखर सिंग, श्री आयुष प्रसाद, श्री अजित कुंभार, श्री जलद शर्मा, श्रीमती मनीषा खत्री, श्री संदीप कर्णिक, श्री दत्तात्रय कराळे, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कुंभ उद्योग संगम आणि जिल्हा गुंतवणूक शिखर परिषद याचं आपण आयोजन केलं. महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचा जो काही एक रोडमॅप तयार केला आहे, या रोडमॅपमध्ये जशी आपल्याला अर्थव्यवस्था मोठी करायची आहे तशीच भौगोलिक समतोल देखील त्या अर्थव्यवस्थेचा हा तयार झाला पाहिजे, हे एक उद्दिष्ट आपण ठेवलं आहे. आपण जर गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाची वाटचाल बघितली तर आपला सगळा आर्थिक डोलारा हा मुंबई MMR रिजन आणि पुणे याच्या भरोशावर उभा राहिला. यामध्ये काही काळ नाशिक हे देखील ग्रोथ इंजिनचं काम करत होतं, पण दुर्दैवाने जी काही कारणं झाली असतील, मध्यंतरीच्या काळात नाशिकचा वेग मंदावला आणि एकूणच भौगोलिकदृष्ट्या विकासाची बेटं ही तयार झालीत. आणि म्हणून आपण हा निर्णय केला की $1 ट्रिलियन इकॉनॉमी जर आपल्याला करायची असेल तर समतोल विकास घडवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जिल्ह्याला गुंतवणुकीचं केंद्र केलं पाहिजे. जिल्ह्याचा स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी आणता येईल, त्या जिल्ह्याच्या पोटेन्शियलचा पूर्ण उपयोग कसा करता येईल, आणि केवळ मोठे उद्योग नाहीत तर MSMEच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातली क्षमता लिव्हरेज कशी करता येईल, या दृष्टीने आपण मोठ्या प्रमाणात हे काम चालू केलं. आणि मला अतिशय आनंद आहे, मगाशी आपल्याला डेव्हलपमेंट कमिशनरने या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीनं जिल्ह्याला युनिट मानून ज्या गुंतवणूक समिट झाल्या त्याच्यामध्ये देखील 30,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाली. आणि यामध्ये ज्या जिल्ह्यांनी उत्तम काम केलं त्यापैकी एक हा नाशिक जिल्हा आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो. आपण जर नाशिकचा प्रवास बघितला तर विशेषतः गेल्या 10 वर्षामध्ये नाशिक हळूहळू या संपूर्ण मुख्यधारेमध्ये परत आलेला आहे. आपण विचार केला तर नाशिकचं दरडोई उत्पन्न जे 2014 साली साधारणपणे 1,13,000 रुपये होतं, ते आता जवळपास दुपटीपेक्षा जास्त 2,65,000 रुपयापर्यंत या 10 वर्षात पोचलं आहे. आणि नाशिकची जर अर्थव्यवस्थेचा GDPतल्या कॉन्ट्रिब्युशनचा आपण विचार केला तर नाशिकचं जे कॉन्ट्रिब्युशन 2020 साली
19 बिलियन डॉलर्सचं होतं ते आता 28 बिलियन डॉलरपर्यंत पोचलेलं आहे. म्हणजे गेल्या 5-6 वर्षातच आपण 50% अधिक भर घातली आहे. आणि यातली गेल्या 3 वर्षाची भर जर आपण बघितली तर ती अतिशय लक्षणीय अशा पद्धतीनं नाशिकमध्ये गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न आपण केला आहे. आज मला अतिशय आनंद आहे की 300हून अधिक सामंजस्य करार जिल्हा स्तरावर झाले. जवळपास 13,190 कोटी रुपयाची गुंतवणूक याच्यामध्ये अपेक्षित आहेत. 32,000 नवीन रोजगार या ठिकाणी तयार होत आहेत. आणि विशेषतः आपण जर बघितलं 2024 साली जवळपास 12,351 कोटी आणि 2025 साली 6,404 कोटी अशा पद्धतीनं हा गुंतवणुकीचा जो ओघ आहे हा अत्यंत वेगानं या ठिकाणी चाललेला आहे. आणि आपण जर या 3 वर्षाचा क्युम्युलेटिव्ह विचार केला तर स्थानिक स्तरावर, मी हे काही मोठे उद्योग सांगत नाही आहे, जवळपास 31,945 कोटी रुपयाची गुंतवणूक ही नाशिकमध्ये झालेली आहे. त्यातनं 66,000 रोजगारांची निर्मिती ही या ठिकाणी होते. आणि मला आनंद आहे की एकूण जर नाशिकचा विचार केला तर झालेल्या करारांपैकी 77% करार जे आहेत हे कार्यान्वित झालेले आहेत. ते वेगवेगळ्या टप्प्यांवर त्या ठिकाणी कार्यान्वित होत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की केवळ कागदावरचे करार नाही तर प्रत्यक्ष गुंतवणूक ही आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळते. यामध्ये इंजिनिअरिंग आहे, बांधकाम क्षेत्र आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, याच्यामध्ये केमिकल आहे, शेती आहे, फार्मा आहे, अन्न प्रक्रिया आहे, हॉटेल आहे, हॉस्पिटॅलिटी, प्लास्टिक, रबर, टेक्स्टाईल, इलेक्ट्रॉनिक्स, यासोबत ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्रांमध्ये आज हे करार या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि याचं एकमेव कारण आहे की ज्या प्रकारे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस आणला, ज्या प्रकारे जिल्ह्यामध्ये आता जिल्हा प्रशासन असेल किंवा राज्याचं प्रशासन असेल, या प्रत्येकाने उद्योगस्नेही काम करायचं अशा पद्धतीनं आपण कार्य चालू केलं. आणि मग अशी उद्योगमंत्र्यांनी ज्याचा उल्लेख केला, मैत्रीसारखी सिंगल विंडो सिस्टीम आपण तयार केली. आणि त्या माध्यमातनं जवळपास या ठिकाणी आपण जर विचार केला तर 3,81,389 एवढी आवेदनं ही मैत्रीच्या माध्यमातनं राज्यामध्ये आपण वेळेमध्ये त्या ठिकाणी त्याचा एक प्रकारे निपटारा म्हणा किंवा सॅटिस्फॅक्शन होईल अशा पद्धतीनं आपण त्याच्यावर कारवाई केली आहे. आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की अनेक मोठ्या कंपन्या आज आपल्या नाशिकमध्ये येत आहेत. मग अशी गिरीश भाऊंनी उल्लेख केला महिंद्रा अँड महिंद्राचा, त्यांचा तर निर्णय हा पक्काच आहे, त्याच्यात काही अडचण नाही आहे. MOU झालेला आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मी एवढंच सांगितलं की आता जी जागा आपल्याला द्यायची आहे ती जवळपास ठरली आहे. ती पटकन जर तुम्ही हँडओव्हर केली तर त्याचं भूमिपूजन होऊन त्याचंही काम हे आपल्याला तात्काळ सुरू करता येईल. त्यासोबत आपल्याला माहिती आहे की HALमध्ये हालमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाल्यामुळे त्या ठिकाणी ही एक्सपान्शन होत आहे. सिमेंट्स असेल, GSK असेल, लार्सन अँड टुब्रो असेल, रिलायन्स समूह असेल, या सगळ्या मोठ्या समूहांनी नाशिकमध्ये अलीकडच्या काळामध्ये मोठ्या गुंतवणूक केलेल्या आहेत. ऑटोमोबाईल, डिफेन्स, इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल्स, इन्फ्रा, पेट्रोकेमिकल्स, लाईफ सायन्सेस अशा विविध क्षेत्रातल्या गुंतवणुकी आहेत. जिंदालची गुंतवणूक इलेक्ट्रिकल स्टीलमध्ये ते करतायत जवळपास 12,500 कोटी. रिलायन्सची 5,000 कोटीची गुंतवणूक आहे. महिंद्रा अँड महिंद्राची तर आपल्याला माहितीच आहे. क्रॉम्प्टन ग्रीव्हची 1,155 कोटी रुपयाची आहे. व्हर्च्युसोची 800 कोटीची आहे. इपिरॉकची 350 कोटीची आहे. रिन्यू सेलची 1,500 कोटीची आहे. कुशिराग सोलारची 1,000 कोटीची आहे. SE गॅसेसची 550 कोटीची आहे. अशा अनेक जवळपास या गुंतवणुकीचा विचार केला तरी 57,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही देखील नाशिकमध्ये या ठिकाणी या माध्यमातनं गेल्या 2 वर्षामध्ये आपण आणलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे आम्ही नाशिक आपली दावोसला गेलो होतो, तिथे देखील जवळपास 12,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही नाशिकमध्ये आपण त्या ठिकाणी आणलेली आहे. आणि उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण आणली आहे. मला हे सांगताना आनंद वाटतो की आता महाराष्ट्रामध्ये उद्योग जो आहे
हा MMR रिजन आणि पुणे इतक्यापुरतं मर्यादित नाही, तर उद्योगाचे नवीन मॅग्नेट तयार झाले आहेत। MMR रिजनमध्येही रायगड जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, हे आता इंडस्ट्रीचे मॅग्नेट झालेले आहेत। आता आपण जर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक तर आता एक अतिशय महत्त्वाचं मॅग्नेट तयार होत आहे आणि याचं कारण ज्या प्रकारची कनेक्टिव्हिटी ही नाशिकला आपण तयार केलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर असं म्हटलं की नाशिक इज अनस्टॉपेबल नाऊ, तर ते खोटं ठरणार नाही। ज्या प्रकारे नाशिकमध्ये गुंतवणुकीचा ओघ येतो आहे, मी तर एवढीच विनंती आपल्याला करणार आहे की आपण जमिनीची व्यवस्था करा, गुंतवणुकीची कमतरता नाही आहे। वेळेत आणि योग्य दरात जर गुंतवणूकदारांना जमीन आपण देऊ शकलो तर नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार यायला तयार आहेत, येत आहेत, चर्चा करतायत आणि निश्चितपणे त्याचं एक मोठं परिवर्तन हे आपल्याला पाहायला मिळतं आहे। अलीकडच्या काळामध्ये नाशिकसोबत अहिल्यानगर असेल, काही प्रमाणात जळगाव असेल आणि विशेषतः धुळे आणि नंदुरबार असेल, म्हणजे जवळपास उत्तर महाराष्ट्रातलेच 5ही जिल्हे हे आता ग्रोथ इंजिन झालेले आहेत। नंदुरबारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आता उद्योगांचा इंटरेस्ट आम्हाला पाहायला मिळतो आहे की आम्हाला देखील आश्चर्य वाटतं, इतक्या मोठ्या प्रमाणात आज ही गुंतवणूक येताना दिसते आहे। पलीकडे आपण जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हे तर एक मोठं क्लस्टर झालेलंच आहे, जालना असेल, नांदेड असेल, हे चांगले क्लस्टर झालेले आहेत। पलीकडे जो पश्चिम विदर्भ आहे त्याच्यामध्ये विशेषतः अमरावती हे एक टेक्स्टाईलचं मोठं क्लस्टर झालेलं आहे, अनेक उद्योग आता अमरावतीमध्ये देखील येत आहेत। जर पूर्व विदर्भात गेलो तर त्या ठिकाणी नागपूर असेल, गडचिरोली असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल, हे आता नवीन मॅग्नेट्स तयार झाले आहेत। म्हणजे आपण जर उद्योगाचा विचार केला तर आता महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मोठ्या प्रमाणात उद्योग हे तयार होत आहेत आणि मगाशी जसं सांगितलं की GCC मध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्राने ती क्रांती कॅप्चर केली आहे आणि देशाच्या 24% GCC हे आता महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आहेत। आणि मी तुम्हाला सांगतो, GCC करता पुण्याच्या खालोखाल, मुंबईच्या खालोखाल सर्वात चांगली इकोसिस्टम जर कोणाकडे असेल तर ती नाशिककडे आहे। नाशिक कॅन कॅप्चर इट। त्यामुळे याही संदर्भात पुढच्या काळात आम्ही GCCचं कॅपिटल जे आहे हे जरी पुणे असलं तरी GCC करता आम्ही नाशिकलाही मार्केट करणार आहोत आणि नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात GCC आले पाहिजेत या संदर्भातला आपण प्रयत्न करणार आहोत। आज महाराष्ट्र हे स्टार्टअपचं कॅपिटल झालं आहे। 30,000पेक्षा जास्त स्टार्टअप्स हे आज महाराष्ट्रामध्ये आहेत आणि विशेषतः देशामधले सगळ्यात जास्त स्टार्टअप्स आणि सगळ्यात जास्त युनिकॉर्न्स हे देखील महाराष्ट्रामध्ये आहे। आणि मला अतिशय आनंद आहे की केवळ आता मोठ्या शहरांपुरतं हे राहिलेलं नाही, Tier 2, Tier 3 सिटीजमधनं अतिशय उत्तम स्टार्टअप्स येत आहेत आणि विशेषतः मला असं वाटतं की ॲग्रिकल्चरच्या क्षेत्रामध्ये तर स्टार्टअप्सने एक नवीन क्रांती केलेली आहे। खरं म्हणजे सह्याद्रीसारख्या एका कंपनीने नाशिकमध्ये जे काही ॲग्रिकल्चरच्या क्षेत्रातलं ॲग्रो प्रोसेसिंगचं विजन हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे, त्यातनं मला असं वाटतं की या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आज गुंतवणूक येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आणि म्हणून वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टमध्ये द्राक्ष असेल, पैठणी असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं मूल्यवर्धन करून आपण या जिल्ह्याला एक चांगल्या प्रकारचं ब्रँडिंग हे करण्याचा प्रयत्न करतो। आज मला असं वाटतं की एकीकडे हा उद्योगाचा आपण प्रयत्न करतो आहोत आणि मला आनंद आहे की आज जे MOU आपण केले, या MOUमध्ये आपल्या CSR पार्टनरसोबत देखील आपण MOU केले आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात कुंभाच्या माध्यमातनं या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या काही उद्योजक आहेत हे आपापल्या CSRच्या माध्यमातनं कुंभामध्ये मदत करण्याकरता पुढे आलेले आहेत। अनेक कुंभातली कामं ही CSRच्या माध्यमातनं करण्याचा प्रयत्न हा त्यांचा चाललेला आहे। खरं म्हणजे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे, आज या कुंभामध्ये जवळपास राज्य सरकार 33,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करत आहे। पण ही गुंतवणूक ही केवळ टेम्पररी गुंतवणूक नाही आहे। या गुंतवणुकीमुळे पुढचे 15-20 वर्ष हा जो काही नाशिक जिल्हा आहे, हा जिल्हा एक इंडस्ट्री करता आणि गुंतवणुकी करता
मॅग्नेटच्या रूपानं तयार होतो आहे. कारण या ठिकाणी होणारी कामं जी आहेत यातनं एकीकडे शहर बदलत आहे, दुसरीकडे जिल्ह्यातली कनेक्टिव्हिटी ही पूर्णपणे बदलते आहे. आज आपण सगळ्या प्रकारच्या महामार्गांनी जोडलं जातो आहे. आज आपण जो नवीन वाढवणचा पोर्ट आहे त्या पोर्टशी आपण जोडलं जातो आहे. आपण लॉजिस्टिक्स पार्क म्हणून या ठिकाणी जोडलं जातो. आपण क्लिअरिंग करता या ठिकाणी जे पुढच्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था ड्रायपोर्टच्या माध्यमातून तयार करणार आहोत. म्हणजे मला असं वाटतं की ही गुंतवणूक जरी कुंभामध्ये येणाऱ्या 12 कोटी लोकांच्या सोयीकरता आपण करतो आहोत, पण मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो ही जी 33,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे ही पुढच्या 10 वर्षामध्ये 3 लाख कोटी रुपयाची अर्थव्यवस्था या नाशिकमध्ये तयार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ याच्याकडे आपल्याला धार्मिक पर्यटनाच्या स्वरूपात पाहून चालणार नाही, तर एक इकॉनॉमिक ड्रायव्हर म्हणून देखील आज हा कुंभमेळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. आपण जर प्रयागराजचा कुंभमेळा बघितला तर त्या ठिकाणी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी फाउंडेशनने जो काही एक रिसर्च केला त्यातनं जवळपास 1.5 लाख कोटी रुपयाची अर्थव्यवस्था ही त्या एका कुंभमेळ्याने पहिल्याच वर्षी त्या संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी तयार केलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यातनं स्थायी आणि अस्थायी अशा दोन्ही प्रकारचे रोजगार बघितले तर एका कुंभमेळ्याने 6 लाख रोजगार हे त्या ठिकाणी उत्तर प्रदेशामध्ये तयार केले. त्यामुळे एकीकडे इकॉनॉमिक ड्रायव्हर म्हणून देखील आपण कुंभमेळ्याकडे पाहतो आणि दुसरीकडे अर्थातच आमच्या सनातन संस्कृतीचा आस्थेचा सर्वात मोठा आविष्कार म्हणजे हा कुंभमेळा आहे. मला असं वाटतं की जी सनातन संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये कुंभमेळा एक असं आयोजन आहे की ज्याच्यामध्ये या संस्कृतीची जेवढी रूप आहे, कारण आपल्याला माहिती आहे की सनातनमध्ये एकेश्वरवाद नाही आहे. सनातनमध्ये जो निर्गुण निराकार म्हणतो तोही आहे, जो सगुण साकार म्हणतो तो देखील आहे, जो दगडाला देव मानतो तोही आहे, जो निसर्गाला देव मानतो तोही आहे, जो केवळ ऊर्जेला देव मानतो तोही आहे, जो एकाच ईश्वराला देव मानतो तोही आहे. त्यामुळे जेवढ्या चाली रीती, जेवढे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती, जेवढ्या पूजा पद्धती या सगळ्यांचा एकत्रित मेळा म्हणजे आपला कुंभमेळा आहे, ज्याच्यामध्ये कुठली जात नाही आहे, कुठला धर्म नाही आहे, ज्याच्यामध्ये कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे हे आमच्या या ठिकाणी गोदा मातेला माहिती नाही आहे. प्रत्येकाला गोदा मातेमध्ये त्या ठिकाणी डुबकी मारण्याची संधी आहे आणि प्रत्येकाला या ठिकाणी विचार मंथनाचं जे अमृत तयार होणार आहे ते अमृत प्राशन करण्याची ही संधी आहे. त्यामुळे हा समतेचा मेळा आहे, हा समानतेचा मेळा आहे, हा आस्थेचा मेळा आहे, हा श्रद्धेचा मेळा आहे. आणि हा श्रद्धेचा मेळा उत्तम झाला पाहिजे आणि त्यातनं एक प्रकारे संपूर्ण आपल्या राज्याला आणि नाशिकला मोठ्या प्रमाणात फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीचा आपला प्रयत्न आहे. आज आपल्याला माहिती आहे की नाशिकचा रिंग रोड आपण जर केला तर त्या एका रिंग रोडमुळे केवढ्या मोठ्या प्रमाणात एरिया ओपन अप होईल आणि त्यातनं किती मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या संधी या त्या ठिकाणी निर्माण होतील. आज आपण ज्या प्रकारे गोदावरीचं शुद्धीकरण करतोय, ज्या प्रकारे आपण मलशुद्धीकरण केंद्र नवीन तयार करतोय, ज्या प्रकारचे पर्यावरणाचे वेगवेगळे कामं आपण हातामध्ये घेतलेले आहेत, या सगळ्या गोष्टींमुळे खूप मोठ्या प्रमाणात आपलं जे एक सस्टेनेबल विकासाचं स्वप्न आहे हे स्वप्न आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक गोष्ट सांगायची आहे, कारण वारंवार असा नरेटिव्ह तयार होतो की कुठेतरी कुंभ करायचा आहे तर त्याचा कुंभ करताना आपण पर्यावरणाचा विचार करत नाही आहे, कुठेतरी फार झाडं कापण्याचा आपली मानसिकता आहे. या सगळ्या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर आपण हा जो कुंभ आहे हा कुंभ झाल्यानंतर ज्यावेळी या ठिकाणी त्याचा कार्बन फुटप्रिंट किती तयार झाला याचा आपण विचार करू आणि आपण किती सस्टेनेबली कुंभ केला. मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो आपण पॉझिटिव्ह असू, आपण निगेटिव्ह असणार नाही. अशा पद्धतीनं या कुंभाची रचना जी आहे ही आपण केलेली आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की शेवटी आपण कामं करत असताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, पण ते निर्णय घेत असताना
आपण पर्यावरणाचं नुकसान किती करतो आहोत आणि पर्यावरणाला आपण फायदा किती करून देणार आहोत, आपल्या एकूण ॲक्टिव्हिटीच्या मोजमापामध्ये आपण आपल्या या कामामुळे आपण पर्यावरणाला त्याचं किती संवर्धन करणार आहोत याचं एक मोजमाप आपण केलं पाहिजे आणि त्या मोजमापामध्ये आपण उजवेच ठरू हा विश्वास मला या निमित्ताने वाटतो. आणि म्हणून मी आज खूप अधिक बोलणार नाही, पण अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. हॅकेथॉनमध्ये आपले जे काही स्टार्टअप्स आले त्यातल्या 6 स्टॉल्सला आम्ही बाहेर भेटी दिल्या. अतिशय सुंदर अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीजचा वापर करून कुंभ अधिक सुगम कसा होईल याचा प्रयत्न आपला चाललेला आहे. कारण आपला प्रयत्न असा आहे की आजपर्यंतच्या कुंभांमध्ये सर्वात डिजिटली सॅव्ही अशा प्रकारचा कुंभ आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सर्वात जास्ती टेक्नॉलॉजीचा उपयोग करणारा कुंभ आपल्याला करायचा आहे आणि हे करणं याकरता देखील जरुरी आहे. मी नेहमी सांगतो की आपण जर प्रयागराजचा कुंभ बघितला तर प्रयागराजचा कुंभ हा जवळपास 15,000 हेक्टेअर जागेमध्ये होतो आणि आपल्याला काहीशे एकर जागेमध्ये हा कुंभ करायचा आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मागच्या कुंभापेक्षा 5 पट लोक जर जास्त आले तरी देखील कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास न होता, कुठलाही भक्तिभाव कमी न होता प्रत्येकाला कुंभ हा एक प्रकारचा स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स आहे, एक आध्यात्मिक अनुभूती आहे. अशा प्रकारची अनुभूती या कुंभाच्या माध्यमातून मिळाली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आणि मला आनंद आहे की जी आपली नाशिक जिल्ह्यातली सगळी टीम आहे ही टीम दिवसरात्र राबते. या कुंभाकरता अतिशय चांगली तयारी चाललेली आहे. आमचे कुंभमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील हे सगळे याच्यावर लक्ष ठेवून आहेत. चांगल्या प्रकारे सहकार्य सगळ्यांचं चाललेलं आहे आणि त्यामुळे कमी काळामध्ये अतिशय गतीनं सगळी कामं आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो आहोत. आणि मला विश्वास आहे की कुंभ सुरू व्हायच्या आधी ही सगळी कामं आपण पूर्ण केलेली असतील. 85 वर्षातला एक अत्यंत महत्त्वाचा योग या कुंभामध्ये आलेला आहे. तो योग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू. आणि म्हणून आज ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण एकीकडे कुंभ आणि दुसरीकडे आपला उद्योग या दोन्हीचा कुंभ उद्योग संगम केला आणि या कुंभ उद्योग संगमाच्या माध्यमातून आपण समाजातल्या सर्व क्षेत्रातल्या लोकांना कुंभाशी जोडून घेण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल तुमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणीही जागेवरनं उठू नका.